तुमच्या मनात जो प्रश्न आहे कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुठल्याही संदर्भातील असो, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेचीच माऊलींनी केलेली मराठीतली टीका आहे. त्याच्यामुळं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा किंवा गीता वाचा, दोन्ही एकच आहेत. पण आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि ज्ञानेश्वरी हाच आपला आत्मा आहे. म्हणून जो काही प्रश्न आहे तुमच्या मनात तो ज्ञानेश्वरीला विचारा. डोळे बंद करून ज्या तुम्ही ईश्वराला मानता त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करा की ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या मनात जो आहे प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला मिळावं, अशी विनंती ईश्वराला करा. माऊलींना विनंती करा की त्यांच्या या ज्ञानेश्वरीतून योग्य ते उत्तर, तुमच्या मनातल्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर तुम्हाला मिळावं, अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करा. डोळे बंदच ठेवून रँडमली ज्ञानेश्वरी उघडायची आहे आणि उजव्या हाताचं जे काही पान आहे त्यामध्ये तुमचं उत्तर आहे. अन्नापासून भूतांची उत्पत्ती आहे. पावसामुळे अन्न पिकते. तो पाऊस यज्ञामुळे पडतो व यज्ञ स्वधर्मरूप कर्मापासून निपजते. स्वधर्मरूप कर्म हे वेदांतापासून प्रकट झाले आहे आणि वेद हे अक्षर म्हणजे अविनाशी ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे. म्हणून सर्वत्र व्यापक असणारी ब्रह्मवस्तू स्वधर्मरूप यज्ञाच्या ठिकाणी स्थित आहे. अन्नामुळे जीव उत्पन्न होतो आणि पर्जन्य हा सर्वत्र अन्नाला पिकवणारा आहे. त्या पावसाचा जन्म यज्ञापासून असून यज्ञ हा कर्मापासून उत्पन्न होतो व कर्माचे कारण वेद आहे. या वेदाची उत्पत्ती सर्वांच्या पलीकडे असलेल्या अविनाशी ब्रह्मापासून आहे. म्हणून ही सर्व सृष्टी ब्रह्माने व्याप्त आहे. हे अर्जुना, अखंड ध्यानात ठेव की कर्म मूर्तिमंत प्रकट होण्याकरिता यज्ञाच्या ठिकाणी श्रुतीचे राहणे आहे. म्हणजे यज्ञादी कर्मे अशी करण्याची ही श्रुती सांगितली आहे की श्रुतीत सांगितल्याप्रमाणे यज्ञादी कर्मे होतात. ज्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचायचा असेल त्यांच्यापर्यंत ईश्वर नक्की पोहोचवतील, हीच ईश्वराचरणी प्रार्थना.